काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषितो भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रेयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, काल भयंकर हृदय द्रावक असा प्रसंग तुम्ही बघितला, ऐकला। त्याचा पुढे काय झालं? त्या योग्यांनी सांगितल्याप्रमाणे ती सती जायला तयार झाली, सगळ्यांचा निरोप घेतला, घरी सासू सासऱ्यांना, आई वडिलांना, आप्तइष्टांनाही निरोप पाठवला की मी संगमावरच आहे, इथे माझ्या पतीला बरं वाटलंय, खोटं बोलायला सांगितलंय। कारण जर सासू सासऱ्यांना कळलं की हा गेला आणि मी सती गेले तर ते प्राण देतील, म्हणून त्यांना कळू नये। सगळं झालं, प्रेताचं प्रदक्षिणा झाली आणि तिला आठवलं त्या योग्याचे शब्द, म्हणून ही नारी संगमावर जाण्याकरता ब्राह्मणांची परवानगी घेतली। त्यांनी पण सांगितलं की संध्याकाळ व्हायच्या आत ये बाई, संध्याकाळ नंतर दहन होऊ शकणार नाही। ब्राह्मणांना विचारून, ब्राह्मणांची आज्ञा घेऊन ती संगमाकडे निघाली आहे। त्याच वेशामध्ये आहे, सतीचा वेश आहे, अंगावर सर्व अलंकार आहे, कपाळी मळवट भरलेला आहे, मनामध्ये फक्त सद्गुरू आहेत, कुठल्याही गोष्टीचं भान नाही आहे। आपण सती जाणार आहोत, आपला देह जळणार आहे, याचं यत्किंचितही दुःख तिच्या चेहऱ्यावर नाही आहे। गुरुनिष्ठा मात्र थांबून आहे। निघाली नारी संगमासी, संगमावर गुरूंच्या दर्शनाला निघाली। जेथे होता आमचा ऋषिकेशी, आमचा सद्गुरू, आमचा शिव, आमचा नारायण, आमचा त्रैमूर्ती नरसिंह सरस्वती, हा जिथे होता त्या संगमावर त्यांच्या दर्शनाकरता निघाली आहे। बर ती चालली आहे तर त्यामुळे रस्त्याने तिच्या बरोबर अनेक लोक पण चालले आहेत की आता काय होईल, ही संध्याकाळच्या आत येऊन हिचं दहन होईल का, ही सती जाईल का। सगळ्यांच्या मनामध्ये दुःखावेगे हो। काही जण तिची स्तुती करतायत, काही जण तिला परावृत्त करण्याचा प्रयत्न करतायत। सर्व येती नरनारी विप्रमेळा नानापरी, सगळे ब्राह्मण पण तिच्या बरोबर येतात। सगळेजण आनंदाने कौतुकाने बघतायत, काय ही बाई आहे हो, बाई कसली, मुलगी 16 वर्षाची हो, अजून लहान आहे हो, ही खरोखर पतिव्रता आहे। ती काय करते पण जाताना आता संगम ते गाणगापूर गाव, मी मागे सुद्धा सांगितलं 2.5 किलोमीटरचं अंतर आहे। जाता मार्गी स्तोत्र करी, जाताना ती मात्र स्तोत्र म्हणत जाते आहेत। काय म्हणते? नरकेशरी नरसिंह सरस्वतींना स्मरून सांगतो, अभाग्य आपले पूर्वापारी, माझं मागच्या जन्मीचं काहीतरी दुर्भाग्य असेल म्हणून तुम्ही माझा अवहेर केलात। हो ना, कारण आता पती गेला आहे, दर्शन केल्यानंतर ही पण सती जाणार आहे, म्हणजे सद्गुरूंनी हिचा अवहेर केला असं हिला वाटतंय। अवहेरिले
अभाग्य आपले पूर्वापरी, मागच्या जन्मी काहीतरी दुर्भाग्य घडलं असेल म्हणून तुम्ही माझा अवहेर केलात. अहो तुम्ही सर्वेश्वर दातारा आहात, सर्व देणारे आहात. बघा, जिचा पती गेलाय, बर ज्याच्या दर्शनाकरता आली तिथेच तो गेलाय, तरीही ती त्यांना दोष देत नाहीये. आम्ही काय करतो? ती त्यांना दोष देत नाही, ती म्हणते तुम्ही सर्वांना देणारे दाता आहात. माझं दुर्भाग्य काहीतरी असेल म्हणून तुम्ही माझा अवहेर केलात. अहो जे तुम्हाला शरण येतात त्यांचे तुम्ही आधार आहात, असं तुमचं ब्रीद आहे, असं मी ऐकलं होतं. सद्गुरूंना उद्देशून तू रस्त्याने जाताना ती काय काय बोलते ऐका बरं, फार सुंदर बोलते ती म्हणते माझं दुर्भाग्य आहे. मी तुम्हाला दोष नाही देते, माझं दुर्भाग्य आहे की तुम्ही माझा अवहेर केलात. अहो तुम्ही शरणागताचे आधार आहात, तुम्ही दाता आहात, असं तुमचं ब्रीद आहे, असं मी ऐकलं होतं. अहो तुम्ही सृष्टी रचनाकार आहात, त्रिभुवनाची रचना तुम्ही केली, रजोगुणाची सत्वगुणाची तुम्ही रचना केली, तुम्ही त्याचं पालन पोषण करणारे तुम्ही स्वामी आहात. काय गुरूंना उपमा दिली आहे, एवढं माझ्या नशिबी दुःख आहे, आता माझा सुद्धा प्राण जाणार आहे हे माहिती आहे, तरीही ती भगवंताची आमच्या सद्गुरूंची स्तुती करते. आम्ही करू का हो? आम्ही करू? आम्हाला थोडं जरी दुःख झालं तरी आम्ही त्या सद्गुरूंच्या 24 पिढ्या खाली उतरवू. पण हिला ही शेवटच्या क्षणाला आली आहे तरी ही सद्गुरूंची स्तुती करते. याला म्हणतात गुरुनिष्ठा. अहो सगळ्या जीवांना प्रलय आहे तो तुमच्यामुळेच आहे. तुम्ही तिन्ही गुणांचे अधिपती आहात. तू त्रैमूर्ती आहेस. नाना परीनी त्यांची स्तुती करते रस्त्यानी चालताना. तुझ्याकडे सर्व सिद्धी आहेत, त्या तुझ्या पायाशी लोळण घेत आहेत. आमची बुद्धी मात्र तोकडी आहे आणि आम्ही काही अपेक्षा करतो म्हणून का तू आमचा अवहेर केलास? अरे भगवंता, नारायणा, सद्गुरुनाथा, जर मनुष्याला रोग आला आणि तो वैद्यापाशी गेला, त्याला औषध मिळालं तर त्याचा रोग बरा होतो. तू तर त्रैमूर्तीचा अवतार आहेस. तुझी ख्याती काय आहे तर तू त्रैमूर्तीचा अवतार आहेस, भक्तजनांचा आधार आहे, म्हणून सगळे जण तुझी सेवा करतात रे. सगळे जण तुझी सेवा करतात. मग मी काय अपराध केला होता? माझा काय दोष घडला होता? अरे तुझ्या भेटी करता सद्गुरुनाथा, तुझ्या भेटी करता मी 20 गावं सोडून आले आहे. माहूर पासून इथे आले आहे. बर इथे येताना मी आईवडिलांना विसरले. बघ तुझ्या दर्शनाकरता एवढ्या लांबून येत असताना मी माझ्या आईवडिलांना विसरले. माझा आई वडील तूच आहेस. तुझंच सदोदित मनामध्ये गुरुवर्या ध्यान केलं रे. मनामध्ये फक्त तुलाच ठेवलं. होसी तुझी माता पिता, तूच आई वडील, सगळं काही तूच आहे हा भाव मनात ठेवून मी तुझ्याकडे आले. आणि आल्यावर माझ्या पतीला आरोग्य प्राप्त होईल असं वाटलं होतं. माझ्यासारख्या ज्या स्त्रिया आहेत
त्यांना मुलं बाळ आहेत, त्या व्यवस्थित नांदतायत. आपण झाले दगडा परी, मी मात्र मला हा संतान नाही, पुत्र पौत्र नाही, आणि मला आता सती जावं लागणार आहे. पुत्र नाही आपणासी, मला मूल बाळ काही नाही, कारण पती आपला सदा रोगी. अहो, विवाह झाल्यानंतर 3 वर्षानंतर तेव्हापासून जो माझा पती रोगिष्ट झालाय, त्याला जो रोग झालाय, त्यामुळे मला अपत्य होऊ शकलं नाही. पती आपला सदा रोगी, मग मला मूलबाळ कसं होणार? तरी याची काम्या लागी, म्हणून मी त्याला आरोग्य प्राप्त व्हावं, मला पुत्र व्हावा, याच निष्ठेनी, याच आशेनी मी माझं गाव, 20 गावं सोडून, आई वडिलांना सोडून, सासू सासऱ्यांना सोडून स्वामी आले होते. हो, आपल्या पतीला आरोग्य होईल, आपल्याला मूलबाळ होईल, अशी आशा धरून आले होते कृपा सिंधू. पण नाही झालं. नाही झालं तरी ती काय म्हणते सद्गुरूंना, पुरले माझे मनोरथ. झालेलं नाही तरी म्हणते पुरले माझे मनोरथ. आरोग्य झाला प्राण, माझ्या पतीलाही आरोग्य प्राप्त झालं, मला अनेक मुलं झाली. अहो, सती ही माताच झाली ना, मग मला अनेक मुलं झाली, नवल आहे. अशा पद्धतीने मला मुलं झाली, नवल आहे. म्हणून मी तुम्हाला विचारायला आले, आता परलोकाला जातीये. आता मात्र ही थोडं कडू बोलतीये. सद्गुरूंची स्तुती भरपूर केली, आता थोडा कडवटपणा तिच्या बोलण्यामध्ये येतोय. काय म्हणते? मनोरथ पावला सिद्धीशी. खरं असं घडलं नाही, पण ती सांगते माझं मनोरथ पूर्ण झालं. आणि म्हणून मी तुम्हाला विचारायला आले, कारण परलोकाला जाताना तुमची ही कीर्ती घेऊन जाणार आहे की माझ्या पतीला बरं वाटेल म्हणून मी माझ्या आई वडिलांना, सासू सासऱ्यांना सोडून आणले होते, पण त्याला मृत्यू आला आणि मला सती जावं लागलं, ही तुमची कीर्ती आहे. हे थोडंसं कडवट बोलतीये ती. आणि असं बोलत बोलत ती सद्गुरूंच्या समोर आली आहे, लांब उभी राहिली आहे. माझे सद्गुरू नृसिंह सरस्वती तिथे बसले आहेत. त्या योग्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची तिथे पाद्यपूजा सुरू आहे. रुद्राष्टक म्हटलं जात आहे. उभी ठाकुनी दूर लांब उभी राहिली, कारण तसं ती सती जायला निघाली आहे, तिला सुतकच आहे, कारण तिचा नवरा गेला आहे. म्हणून लांब उभी राहिले. लांबून सद्गुरूंना साष्टांग नमस्कार घातला. आणि इथे काय घडलं बघा. माझ्या सद्गुरूंना माहित नव्हतं का? अहो, ते त्रिभुवनाचे पालन करते आहेत, ज्ञानवंत आहेत, सगळं काही करू शकणारे आहेत. पण त्यांनी काय केलं बघा. तिने नमस्कार केल्यावर तिला आशीर्वाद दिला, सुवासिनी होय तू. उभी ठाकून दिली तया साष्टांग नमन करी. श्री गुरु म्हणती त्या अवसरी सुवासिनी होय ध्रुव. अहो, ध्रुव ताऱ्यासारखी निरंतर तू सवाष्ण हो असा आशीर्वाद दिला. अहो, हिला वैधव्य प्राप्त झालंय. पण माझे गुरु तिला तो आशीर्वाद देत आहेत. नृसिंह सरस्वती तो आशीर्वाद देत आहेत. ती जरा गोंधळली. अरे हे काय, हा कसला आशीर्वाद दिला यांनी? यांना माहित नाही का माझा पती गेलाय, तरी मला तू
ध्रुव सुवासिनी हो हा कसा आशीर्वाद देतायत? म्हणून ती म्हणते परत एकदा नमस्कार करू म्हणजे तरी लक्षात येईल. आईसे म्हणता मागुती असा मनामध्ये विचार करून अतिशय भक्तियुक्त अंतःकरणाने पुन्हा आशीर्वाद दिला. पुन्हा तिने नमस्कार केला. तिला वाटलं सद्गुरूंनी हा असा आशीर्वाद का दिला, मला तर वैधव्य प्राप्त झालंय. पण सद्गुरू सुवासिनी ध्रुव म्हणतायत, त्यांना काहीतरी कळलं नसेल म्हणून ती पुन्हा नमस्कार करतात. तर माझे सद्गुरू पुन्हा काय आशीर्वाद देतात? पुनरपि स्वामी तेनेच रीती. पुन्हा स्वामी तिला काय म्हणतात? अहो मगा म्हटले होते सुवासिनी होय ध्रुव, आता म्हणतात अष्टपुत्र होय म्हणते. तिला म्हणतात अष्टपुत्र होशील. अहो तिचा नवरा गेलाय, ती सती जायला निघाली आहे, विधवा आहे. पहिल्यांदा नमस्कार केल्यावर तिला म्हणे सुवासिनी हो, दुसऱ्यांदा नमस्कार केल्यावर म्हणे अष्टपुत्र हो. हे दोन आशीर्वाद ऐकून आजूबाजूचे लोक मात्र हसायला लागले. हे काय सद्गुरूंचं उगतच, का हसतायत? म्हणून त्यातला एक जण लगबगीने सद्गुरूंजवळ जातो. त्यांना म्हणतो, अहो सद्गुरू तुम्ही काय आशीर्वाद देताय? हिचा पती पंचत्वासी, हिचा पती गेलाय, परधर्माला गेलाय, परधामाला गेलाय. मग ही सुवासिनी कशी होईल? अहो नुसता गेला नाहीये, तर त्याला स्मशानात पण नेलंय आणि ही त्याच्याबरोबर सती जाणार आहे. पण सती जायच्या आधी तुमचं दर्शन घ्यायला आली आहे स्वामी. तुम्ही हा असला काय आशीर्वाद देताय की सुवासिनी हो, अष्टपुत्र हो? अहो विप्र म्हणती स्वामीसी हिचा पती पंचत्वासी, पावला परधामासी. सुवासिनी केवी होय? जर हिचा नवरा गेलाय तर मग ही सुवासिनी कशी होईल? अहो प्रेत नेले स्मशानासी, प्रेत स्मशानाला नेलंय. ही सहगमन करण्याकरता चालली आहे. निरोप दावा तुम्हापासी, तुमचा निरोप घेण्याकरता आली. तुमचा निरोप हिला मिळाला तर ही जाणार परत, अग्निकुंडी जाईल. आणि पती शयनी समागमे दहन करणे येसी. तुमचा निरोप झाला, तुम्हाला भेटणं झालं की ही परत स्मशानात अग्निकुंडापाशी जाईल आणि आपल्या पती बरोबर हिचं दहन करण्यात येईल. सद्गुरू हसले. नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आहेत, त्रिकालज्ञानी त्रिकालदर्शी, साक्षात सद्गुरू दत्तात्रयांचा अवतार. ते हसले. ते म्हणे काय काहीतरी बडबडताय, जा प्रेत घेऊन या माझ्याकडे. कुठे गेला याचा प्राण बघू बरं, जा आणा आणा प्रेत आणा. गुरु म्हणती जा वेळी आणा प्रेत आम्हाजवळी. अहो काय तो मेलाय म्हणताय, आणा त्याचं प्रेत घेऊन या. कुठल्या वेळेत त्याचा प्राण गेला बघतो मी, कसा प्राण गेला, कुठल्या वेळेत गेला मी बघतो. आणा तुम्ही प्रेत घेऊन या. मी आशीर्वाद दिलाय, सद्गुरूंनी आशीर्वाद दिलाय. श्री गुरु म्हणती द्विजांसी, त्या ब्राह्मणांना म्हणतायत माझं बोलणं आहे, गुरुवाक्य आहे. आता इथे सद्गुरू काय सुंदर बोलतायत बघा. ते म्हणतात अहो तिचा पतीचा प्राण गेला म्हणतात, पण तुमच्या लक्षात येत नाही. मी सांगितलंय, माझं बोलणं आहे, त्यामुळे ही सौभाग्यवती आहेच, मनामध्ये शंका धरू नका. तुम्ही सांगताय हिचा पती गेलाय, ही सती जायला निघाली आहे, पण एक लक्षात ठेवा माझ्या मुखातनं गेलेलं आहे, मी बोललेलो आहे, हिचा पती जिवंत आहे.
मनामध्ये शंका धरू नका, आणा लवकर प्रेत. सगळ्यांना आश्चर्य वाटलं, पण त्यांच्या शब्दावर, सद्गुरूंच्या शब्दावर, सद्गुरूंच्या वाक्यावर, सद्गुरु निष्ठेवर ज्यांचा विश्वास आहे ते धावत गेले. कारण सद्गुरूंनी सांगितलंय प्रेतावर संस्कार करू नका. संस्कार न करता त्याला ताबडतोब आणा, जाळू नका प्रेत. श्री गुरूंचा निरोप होता. सगळे धावले, स्मशानात गेले. आता लोक कौतुकाने बघतायत, आता काय होणार आहे, तो तर खरंच मेलेला आहे. पण हे म्हणतात मी बोललोय म्हणजे सौभाग्यवती आहे, मग आता इथे नक्की काय होईल. सगळ्यांच्या मनामध्ये कौतुक आहे, आश्चर्य आहे, अभिनव आहे. म्हणतात हे खरंच आश्चर्य आहे. काय हे, अहो तो खरंच गेलाय हो, एवढा वेळ झालाय. आणि हे म्हणतात की तिचा आयवे पण स्थिर आहे म्हणून आणा प्रेत जवळ, बघू हे काय करतात ते. इतके होता त्या अवसरी आले विप्र तेथवरी. काही ब्राह्मण तिथे आले, पूजा करीती मनोहरी. सद्गुरूंची पूजा करतायत आनंदाने. हे इकडे वेगळंच चाललंय. ते ब्राह्मण पूजा करतायत. काय म्हणतायत, त्या योग्यांनी सांगितल्याप्रमाणे रुद्रसूक्त म्हणून, रुद्रसूक्त म्हणून सद्गुरूंच्या पायावर अभिषेक करतायत. षोडोपचार अभिषेक चाललाय, पंचामृत षोडोपचार पूजा करतायत. नाना प्रकारची पूजा चालली आहे. आणि त्यांची पूजा चालू असतानाच प्रेताला तिथे घेऊन आले. प्रेत आणून या देखा. प्रेत आलेलं बघितलं सद्गुरूंनी. लोकांनी प्रेत आणलं, सद्गुरूंनी बघितलं, सद्गुरूंच्या समोर ठेवलंय. श्री गुरु म्हणती विप्रलोका, अरे त्याचे ते ताटीचे दोर सोडा, सोडा ते दोर सोडा, वस्त्र सोडा, सोडा दोर सोडा, वस्त्र सोडा. आणि हे जे काय तीर्थ आहे, अहो हे तर त्या योग्यांनी पण सांगितलं होतं. आता सद्गुरू पण तेच सांगतायत. चरण तीर्थ त्यावेळी देती तया विप्रा जवळी. त्या ब्राह्मणाजवळ जे चरण तीर्थ दिलं आणि म्हणतात हे प्रेतावर शिंपडा, सर्व अंगावर शिंपडा, बरं कुठलाही शरीर राहू देऊ नका. देती तया विप्रा जवळी. प्रोक्षा म्हणती ताबडतोब प्रोक्षण करा या तीर्थाचं. प्रेत सर्वांगी स्नपन दे करा, सगळ्या अंगावर याचं प्रोक्षण करा. गुरु आज्ञा झाली. ब्राह्मणांनीही तसंच केलं. प्रेतासी करीती तीर्थ स्नपन. त्या प्रेतावर तीर्थाचं प्रोक्षण करणं ब्राह्मणांनी सुरू केलं. पण इकडनं सद्गुरू आपल्या अमृत दृष्टीने, सद्गुरूंची कृपा, सद्गुरूंची दृष्टी, सद्गुरूंचा आशीर्वाद, अमृत दृष्टीने त्या प्रेताकडे पाहिलं. ब्राह्मण तीर्थ शिंपडताय, ती नारी तटस्थ उभी आहे. सद्गुरू अतिशय अमृत दृष्टीने त्या प्रेताकडे बघतायत. प्रचंड भावनिक क्षण आहे बरं. पाहता सुद्धा दृष्टीने अतिशय अमृत दृष्टीने बघितल्याने ते प्रेत संजीवन झालं. अहो तो मेला होता हो, तो जिवंत झाला. प्रेत झाले संजीवन. उठोनी बैसे तत्क्षण. बरं सजीव नाही झाला, उठून बसला तो. आळोखे पिळोखे द्यायला लागला जसा झोपेत न उठलाय. आणि प्रेत आहे, नग्न आहे, त्यामुळे त्याला लाज वाटली.
सावध झाला. नवीन वस्त्र ताबडतोब नेसलं आणि एकीकडे येऊन बसला. आपल्या बायकोला म्हणतोय, हे कुठे आलोय आपण, कुठे आणलंय तुम्हाला, हे यतीश्वर कोण आहेत, आणि एवढे सगळे लोक असताना तू मला उठवलं का नाहीस ग. मला मदोन्मत्त अशी झोप आली होती, पण एवढे सगळे लोक आहेत, तो यतीश्वर ते समोर बसलेले आहेत, हे सगळे असताना तू मला झोपू कसं दिलं, मला उठवलं का नाही. आणि हे ऐकल्यानंतर मात्र ती सती सर्व वृत्तांत त्याला सांगते पतीला, की तुम्हाला माहुरून मी इकडे कसं आणलं, तुमचा प्राण कसा गेला, एक योगी कसा आला, त्यांनी मला सगळे धर्म कसे समजून सांगितले, मग मी सती जायला तयार झाले, मग तुम्हाला स्मशानात नेलं होतं, सगळी विधी झाले होते, मी वाणं पण वाटली होती, पण त्या प्रेतांना तुमच्या कानाला आणि गळ्यात रुद्राक्ष बांधायला सांगितले होते, ते पण केलं, आणि सद्गुरूंच्या दर्शनाकरता आल्यानंतर त्यांनी मला माझं ऐवे पण माझं सौभाग्य ध्रुवासारखं स्थिर आहे आणि मला अष्टपुत्र होतील असा आशीर्वाद दिला. आणि त्यांना खरी हकीकत सांगितल्यानंतर त्यांच्या अमृत दृष्टीने तुम्ही उठलात. ऐकोनी पतीचे वचन सांगती झाली विस्तारून, उभी राहून दोघे जण, त्याने ऐकलं, दोघे जण उभं राहिलेत, नमन केलंय. हे का घडलं हो, तिचा पती का वाचला, याचं एकच उत्तर आहे, गुरुनिष्ठा, गुरु आज्ञा पालन. कशीही वेळ आली, कितीही संकट आली, तरीही गुरूंशी एकनिष्ठ राहणं, गुरु आज्ञा पाळणं, या एकाच तिच्या कारणामुळे तिचा पती उठला बरं. आणि सद्गुरूंच्या चरणावर डोकं ठेवून ते दोघं जण सद्गुरूंची स्तुती करतायत. सगळे लोक आश्चर्याने पाहायला लागले. सगळ्यांना खूप आनंद झाला. हा बरं झालं, ती 16 वर्षाची पोरगी बिचारी सती जाणार होती, पण सद्गुरूंनी त्यांच्या कृपेने तिचा पती उठवला. ते दोघं म्हणतात, आम्ही पापरूपी आहोत, आम्ही दारुण असं पाप केलं होतं आणि पापामुळेच आमचा जन्म झाला होता. आम्ही दुर्बुद्धीने वागलो, पापाच्या सागरामध्ये बुडालो होतो, तुझं चरण विसरलो होतो. तू त्रैमूर्ती जगद्गुरु आहेस. आता आमच्या सद्गुरूंची प्रचंड स्तुती करतायत. अहो, तुम्ही सगळ्या जीव जंतूंना सांभाळता, सगळ्यांचं रक्षण करतात, तुम्ही साक्षात शिव आद्य गुरु आहात. त्रिभुवनामध्ये तुमची ख्याती आहे. त्राही त्राही विश्वकर्ता, तुम्ही विश्वकर्ता पण आहात. अनेक प्रकारचे आता ते नवरा बायको, अहो का नाही स्तुती करणार हो, त्याचा जीव वाचलाय, तो जिवंत झालाय. मग अशा याच्यात किती स्तुती केली तरी ती कमी आहे, पण ते प्रचंड स्तुती करतायत. त्रिभुवनी तव करणी, त्रिभुवनात तुझी करणी आहे, म्हणून तुमच्या चरणावर आम्ही नतमस्तक आहोत. विश्वकारण करशी, विश्वाची सृष्टीची निर्मिती करणारा तू आहेस. जर समजा तुझे नाईखे एखादा जरी, आता ते म्हणतात की तुझं जर एखाद्याने ऐकलं नाही तर कोपसी तरी तर त्याच्यावर त्वरित तुला राग येतो. पण तू निष्कलंक आहेस,
तुझ्या मनामध्ये क्रोध नाहीये. सद्गुरूंच्या मनामध्ये क्रोध नसतो. सद्गुरू ही आनंद मूर्ती असते. भक्तजनांचं रक्षण करणारी असते. कृपासागर असते. जीव मात्रांवर कृपा करणारी असते. असं नाना प्रकारे त्यांची स्तुती करतात. आणि सद्गुरू फक्त तिला म्हणतात अष्टपुत्र पूर्णायुष्य. 8 पुत्र होतील तुला आणि तुम्ही पूर्णायुष्य व्हाल. होतील तुझं अष्टपुत्र हे सत्य. तुला 8 पुत्र होतील हे खरं. हो का श्रीमंत अतिहर्षी. तुम्ही प्रचंड आनंदाने श्रीमंत व्हाल. तुमचे सगळे मागचे दोष आहेत ते गेले. सद्गुरू अजून काय काय सांगतात. सद्गुरूंशी त्यांची अजून काय काय चर्चा होते. त्यांना कशा प्रकारे आशीर्वाद मिळतात हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.